नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपलं आयुष्य रोज कमी होत चाललेलं आहे। माहिती तर सगळ्यांना आहे, परंतु आपण त्याचं प्लॅनिंग करत नाही मित्रांनो। जसं पैसे कमवायचा पिरियड सुरू झाल्यानंतर पैसे लागणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। पैशाचं उत्पन्न पण वाढतं, कारण सुरुवातीच्या काळात आपल्याला कमी पगार असतो, अनुभव कमी असल्यामुळे किंवा नोकरीमध्ये किंवा व्यवसाय पण सुरुवातीला आपला फुल चालत नाही किंवा एकदम स्पीड घेत नसतो मित्रांनो। सुरुवातीला जसं गाडीचा वेग कमी असतो तसं आपलं उत्पन्न, मला काय सांगायचे की उत्पन्न सुरुवातीला कमी असतं आणि आपल्याला माहिती आहे उत्पन्न एक दिवस बंद होणार आहे, तरी पण प्लॅनिंग केलं जात नाही मित्रांनो। त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतो। भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता सध्या आपल्याकडे 80 ते 85% लोक आर्थिकदृष्ट्या निरक्षर आहेत मित्रांनो। आणि हे जे आर्थिक प्लॅनिंग आहे ना, हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही, हे कुठं शिकवलं जात नाही। डॉक्टर, इंजिनियर, वकील कसं व्हायचं, पैसे कसे कमवायचे, बिझनेस कसा करायचा, त्यासाठी लागणारं भांडवल बँका देतात, आपण त्याचं नॉलेज शिकतो, मार्केट आपण बघतो, सगळं काही करतो, परंतु आलेलं उत्पन्न म्हणतो नोकरी किंवा व्यवसायातनं, हे उत्पन्न कसं आपण खर्च करावं, मॅनेजमेंट कसं करावं त्याचं ते शिकवलं जात नसल्यामुळेच आज बऱ्याच लोकांना आयुष्यभर काम करून म्हातारपणी पैशाचा प्रश्न सुटत नाही मित्रांनो। अन्न, वस्त्र, निवारा हे या गरजा आहेत, त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि अन्न, वस्त्र, निवारासाठी पैसे लागतात आणि तेच ठेवले जात नाहीत। आता सरकारी नोकऱ्यासुद्धा आता पेन्शन नाही मित्रांनो, पहा तुम्ही, आणि नोकऱ्याची गॅरंटी नाही। लोकसंख्या वाढल्यामुळे स्पर्धा आहे, कमी पैशात राबवलं जातं, हे सगळ्यांना माहिती आहे। 15-20 हजार रुपयामध्ये आपण बघतो ना, हार्डवेअर, कपड्याचं दुकान, किराणा दुकान, मेडिकल स्टोअर, सगळीकडं 15 ते 20 ते 25 हजाराच्या वर पगार नाही मित्रांनो। आणि जगण्याची किंमत, लिव्हिंग कॉस्ट वाढत आहे। माणसाच्या जीवनामध्ये जन्म झाल्यापासून 25 वर्षापर्यंत आईवडिलाच्या उत्पन्नावर आपण जगत असतो आणि शिक्षण घेत असतो, सुखी आनंदी असतो। त्यावेळेस पैशाचा आणि आपला काही संबंध नसतो, तरी आपल्या जीवनामध्ये आनंद भरपूर असतो, सुख शांती असते। आणि म्हणून तर म्हणतात बालपण हे देगा देवा म्हणतात, परंतु हे निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो। वय वाढल्यानंतर कमी होत नाही, प्रत्येकाला माहिती आहे, मी काही नवीन सांगत नाही, परंतु माहिती असून उपयोग होत नाही। आठवण करून देतो मित्रांनो, आठवण करून हा जे व्हिडिओ आहे पाहिल्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट करा, नसता काय उपयोग होत नाही मित्रांनो। माहिती असून काय उपयोग होत नाही। जसं जेवण केल्यावर आपण जिवंत राहतो हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु आपण नुसतं माहिती असून जेवण करायचं विसरतो का? अन्न, वस्त्र, निवारा हे गरजा आहेत ना, हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। ते रोज करतो नाही, वस्त्र कपडे घालतो, अन्न खातो, घरामध्ये राहतो, म्हणजे माहिती असून चालत नाही, सतत त्या गोष्टीची गरज आहे मित्रांनो। पैसा एक दिवस बंद होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे, उपयोग होत नाही, त्याच्यासाठी ठेवावा लागतो, ठेवण्याची जागा चांगली पाहिजे। आज पाहतोय ना आपण, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 ते 80 वर्ष झालं मित्रांनो। ह्या काळामध्ये किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या आल्या आणि लोकांना फसवून गेल्या, बँका, पतपेढ्या। मग अजून परत तसंच का होतं रिपीट? कारण लोक चुकीचा विचार करतात। सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि ही कलियुग आहे मित्रांनो। कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी पटत नाहीत। आम्ही पाहतोय ना, गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय। आता जिवंत राहताना जगताना आपल्याला 2 शस्त्र आहेत, एक LIC ऑफ इंडिया इन्कमचं आणि दुसरं स्टार हेल्थ। आपल्याला नुकसानीचा करार तरी पण केले जात नाहीत, टाळाटाळ केली जाते। आम्ही सांगायला गेले की आम्हाला तारका पैसे लावले जातात, जणू काय त्यांना वाटतं ह्यांच्याच फायद्यासाठी आहे। मित्रांनो, फायदा न कळाल्यामुळेच माणसाचं पैसे कमवून वाईट दिवस येतात। मला सांगा, जी गोष्ट आवश्यक आहे ती केली पाहिजे का नाही? साधी गोष्ट आहे मित्रांनो, पैसे लागणार आहेत, अन्न, वस्त्र, निवारा ह्या जगण्यासाठी अत्यंत गरजा आहेत आणि ह्याच्यासाठी पैसे लागतात आणि ते आपण ठेवत नाही, ठेवलं तर चुकीच्या जागी ठेवतो। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं सांगणारा व्यक्ती मिळाला पाहिजे आणि ते ओळखता पण आलं पाहिजे। बऱ्याच वेळा ओळखता येत नाही, म्हणून तर बरेच लोक फसतात की पैसे दिलेले मिळत नाहीत किंवा एखाद्या व्यवसायामध्ये फसतात लोक। असं का होतं? कारण माहिती नसतं, जसं ॲक्सिडेंट होतो, माहिती नाही पुढच्या क्षणाला काय होणार आहे, आणि त्याचा अभ्यास करून अंदाज घेऊन पावलं न उचलल्यामुळेच माणूस बरबाद होतो। चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं तर आपल्याला नक्की आपली सुधारणा होते आणि हेच केलं जात नाही। चांगल्या व्यक्तीला टीका केली जाते, काळ बदलत चाललेला आहे। पूर्वीच्या काळात असं नव्हतं, चांगल्या व्यक्तीला खूप किंमत होती, त्याच्या गोष्टी ऐकल्या जात होत्या, त्याला विचारायला जात होते लोक गाईडलाईन।
मार्गदर्शन विचारत होते आणि नंतर काम करत होते. आता चांगल्या व्यक्तीवर टीका केल्या जातात. जसं एखाद्याकडे पैसे असेल तर त्याचे चोरले जातात का नाही. काही व्यक्तीचं अपहरण केलं जातं, काही व्यक्तीला त्रास दिला जातो चांगल्या व्यक्तीला. हे कलियुगामध्ये अशा गोष्टी घडत असतात मित्रांनो. परंतु काय घडते महत्त्वाचं नाही, आपल्याला काय करायचं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला ज्ञान आणि पैसा घेण्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलंच पाहिजे. आपली दृष्टी, डोळे, आपली जी दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे, विचार स्वच्छ ठेवला पाहिजे आणि कर्म चांगलं केलं पाहिजे. हे सतत केलं पाहिजे मित्रांनो. बऱ्याच व्यक्ती काय करतात, चांगल्या गोष्टी करतात परंतु सतत टिकवत नाहीत मित्रांनो. जसं आपण जिवंत राहण्यासाठी सतत अन्न खातो का नाही, गाडी जर चालवायची असेल तर पेट्रोल टाकतो का नाही, तसं मित्रांनो चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. चांगले विचार आणि चांगलं कर्म हेच आयुष्य चांगलं बनवतं, उज्ज्वल बनवतं आणि ते समाजासाठी आदर्श आहे मित्रांनो. आपल्याला चांगलंच बऱ्याच व्यक्तीला कळायला मार्ग नाही. जसं व्यसनं केली जातात, कायदा आहे तरी व्यसनं केली जातात, गोवा, गुटखा, दारू. म्हणजे काय होतं, याचा अर्थ काय होतो, त्याच्यामध्ये आपण सवय पडली, हॅबिट, गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट असतात मित्रांनो. गुड हॅबिटमध्ये चांगलं होतं आणि बॅड हॅबिटमध्ये सुरुवातीला आनंद मिळतो परंतु नंतर बर्बादी होते मित्रांनो. मी जे सांगतो हे नवीन नाही मित्रांनो. जसं कोणी तर सांगितलं पाहिजे, कोणी तर ऐकलं पाहिजे तरच कल्याण होतं मित्रांनो. मेहनत तर सगळे दुनिया करतात परंतु पैसे नसतात, ह्याचं कारण हे आहे. जसं रामायणामध्ये आपण पाहिले, हनुमंताला एवढी अफाट शक्ती होती परंतु त्यांना माहिती नव्हतं, कोणी तर आठवण करून द्यावं लागत होती हनुमंतांना. आपण रामायणात पाहिले ना. तसंच मित्रांनो तुम्हाला सगळं माहिती आहे, तुमच्यात ताकद पण आहे, वेळ आणि मेहनत हे वाया जाता कामा नये मित्रांनो. त्याच्यासाठी मी आठवण करून देते. मी काही मोठा माणूस नाही मित्रांनो, परंतु आठवण करून देणं गरजेचं आहे कोणीतरी. आपला जी वेळ चाललेला आहे मित्रांनो, हा कामाला लावले पाहिजे. किती उरलाय माहिती नाही. जन्म आणि मृत्यू हे मधलं अंतर जीवन आहे मित्रांनो. जन्म होण्याच्या अगोदर आपल्याला बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस 9 महिने अगोदर कळतं गरोदर आहे स्त्री. आपण आता तर काही ठिकाणी मित्रांनो मुलगा का मुलगी हे पण बघतात लोक. ते चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, परंतु करतात काही लोक. म्हणजे बाळ कसं आहे, चांगलं आहे का नाही ते सुद्धा आपण बघतो ना सोनोग्राफीमधनं, डॉक्टर सांगतात ना. तसं मला सांगायचं आहे की जन्माच्या अगोदर आपल्याला 9 महिने अगोदर कळतं परंतु मित्रांनो मृत्यूला हे माहिती नाही. 1 सेकंदसुद्धा आपल्याला माहीत नाही पुढच्या क्षणाला आपला मृत्यू आहे आणि कुठं आहे, कुठल्या वयात आहे, कुठल्या टायमिंगला आहे, कुठल्या वारी आहे, कुठल्या दिवशी आहे. इंटिमेशन येत नाही, व्हॉट्सअप येत नाही, मेसेज येत नाही, रिमाइंडर येत नाही मित्रांनो. अचानक मृत्यू होतो. म्हणून जीवन हे अमूल्य आहे आपण म्हणतो परंतु आपण काय करतो, त्याचा वापर व्यवस्थित करत नाही मित्रांनो. यूज जर चांगला केला तर आपला स्वतःचा फायदा आहे आणि सगळ्या समाजाचा, देशाचा फायदा आहे मित्रांनो. वेळ कारणी लावली पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, मन स्वच्छ ठेवलं, चांगले विचार ठेवले तर काय होतं, आनंद पण मिळतो आणि कर्म चांगलं घडतं. आता हे अशा व्हिडिओ ऐकूनसुद्धा काही लोकांना त्रास होतो. ते म्हणतात ज्ञान सांगू नका. मित्रांनो ज्ञान न तुम्ही ऐकल्यामुळं, न केल्यामुळे शेवटला तुम्हाला वाईट दिवस येतात आणि शेवटच्या स्टेजला कळून उपयोग होत नाही. बऱ्याच व्यक्तीला चुका कळतात मित्रांनो. एखाद्यानं उधारी बुडवल्यानंतर, एखादा व्यवसाय करून त्याच्यात अपयश आल्यानंतर, एखादा नापास झाल्यानंतर, एखादा रुग्ण शेवटच्या स्टेजला असल्यावर त्याला कळतं की व्यसनं करून लोक अंतिम टप्प्यात असतात बघा, फार वाचण्याची शक्यता नसते, त्यावेळेस त्यांना कळतं, खूप वाईट वाटतं. मित्रांनो वेळ अमूल्य आहे. चांगली वेळ आणायची का वाईट वेळ आणायची आपल्याच हातात आहे. भविष्य बघतात काही लोक मित्रांनो, असं नसतं. भविष्य कर्मामध्येच दडलेलं आहे, चांगलं किंवा वाईट. किंवा दुसरी गोष्ट, बऱ्याच व्यक्ती काय करतात मित्रांनो, चांगल्या गोष्टीला वेटिंगला ठेवतात आणि चुकीच्या गोष्टी करतात. असं करू नये मित्रांनो. चांगलं वाईट प्रत्येकाला कळतं, सगळे हुशार आहेत, ज्ञानी आहेत, परंतु त्याचा यूज न केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. आता बघा पैसे लागणारे तरी ठेवले जात नाही, ठेवले तर चुकीच्या ठिकाणी. आता मला सांगा, माणूस हा नैसर्गिक आहे, कुठल्या फॅक्टरीमध्ये माणूस तयार झाला आहे का? नॅचरल आहे मित्रांनो. त्याचं आयुष्य वाढवता येत नाही, त्याच्यात नशिबात काय घडणार आहे माहीत नाही. परंतु 20-25 वर्षापर्यंत आपण आईवडिलाच्या उत्पन्नावर असतो, सुखी असतो, आनंदी असतो, शिक्षण होतं, आपले जशी परिस्थिती असेल तसं आपण कॉम्प्रोमाइज, आपल्याला काही त्याचं हे नसतं, पैशाचा काही संबंध येत नाही. परंतु 25 नंतर आपण पैसे कमवायला लागून आपल्याला त्रास का होतो आणि शेवटच्या स्टेजमध्ये तर खूप त्रास होतो. आज बघा ना, 60च्या पुढचे व्यक्ती आहेत, त्यांना पैसे नाहीत, त्यांना किती मानसिक त्रास होतो, त्यांना आर्थिक गरजा त्यांच्या पूर्ण होत नाहीत. मग हे दिवस येण्याचं कारण हे मानवनिर्मित आहे. जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाचं दारच अडवलं नाही किंवा धरणं नाही बांधली तर काय होईल, पावसाळ्यात भरपूर पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार नाही, हिवाळा आणि उन्हाळा तशीच अवस्था आहे थोडक्यात.
आपण पैसे सगळे कमवतात, रात्रंदिवस काम करतात, 2-2 शिफ्टमध्ये काम करतात, व्यवसाय करतात, नोकरी करतात, चांगला बिझनेस असतो. मग हे असं का होतं? कारण आपण पैसे ठेवत नाही. साधी गोष्ट आहे मित्रांनो, आणि ही माहिती तर प्रत्येकाला आहे. परंतु शेवटचं काय होतं, असेच दिवस निघून जातात आणि आपण पैसे कमवून आपल्याला वाईट दिवस येतात. मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा आणि आपल्या जी जबाबदारी आहे, ह्याच 4 गोष्टीसाठी पैसे लागतात आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट LIC ऑफ इंडियामध्ये होतं. हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. आत्ता आपल्याला आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. सगळं काही बदलत चाललं आहे आणि आपला फायदा खूप आहे, परंतु ते कळायला मार्ग नाही. आज ऐकायला कोणी तयार नाही. आम्ही सुद्धा व्हिडिओ का पाठवतो, कारण अपॉइंटमेंट दिली तर सुद्धा ऐकायला वेळ नाही. काही व्यक्तीला अपॉइंटमेंटच देता येत नाही. आज उद्या परवा असं करतात, कारण आता स्पर्धा आहे, वेळ नाही. नोकरीत पगार कमी मिळतो, कारण जास्त एखादं कांदे बटाटे पिकले तर काय होईल, त्याचा भाव कमी होतो. तसं आहे. अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी पुरवठा सिद्धांत मित्रांनो. आता माणसाचा भाव कमी झाला आहे. कोणी कोणाला महत्त्व देते का? आणि वेळ तर आहे का कुणाकडं? आणि एवढं काम करून काय पैसे आहेत का मला सांगा? आता किती वाईट अवस्था आहे. एक दिवस ही लढाई आहे मित्रांनो, आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर माझ्या गोष्टी आहे का मित्रांनो? मला बँकेने 50,000 रुपये कर्ज दिलं नव्हतं, सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेनं, आणि काय सांगितलं, तुमचं काही खरं नाही. खरं नव्हतं ह्यांचं लायसन कॅन्सल केलं रिझर्व्ह बँकेनं. मित्रांनो, सत्याची ताकद अशी आहे. आज माझ्या 56 पॉलिसी आहेत. सत्याची ताकद खूप मोठी आहे, परंतु बऱ्याच व्यक्तींना कळत नाही. कसं असतं, खोट्या गोष्टीमध्ये तात्पुरता आनंद मिळतो. आता जसं प्रत्येकजण पैसे कमवतो आणि खर्च करतो का नाही, मॉलमधनं जाऊन क्रेडिट कार्डवरनं काढतात, कर्ज काढून खर्च करू नये असं नाही मित्रांनो. परंतु आपल्याला कुठं तर भान राहिलं पाहिजे, आपल्याला कुठं तर वास्तवाची जाण राहिली पाहिजे, सत्याचं आपल्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे. सत्य आपण खरं काय आणि खोटं काय हे कळायला पाहिजे, आणि कोणाचं तर ऐकलं पाहिजे. काय असतं, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्रास घेतला तर नंतर चांगले दिवस येतात. तसंच आहे ना. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील खूप मेहनत करतात हे मुलं, आणि खूप मोठी होतात का नाही, आणि त्यांचं आयुष्यभर त्यांना तर वैयक्तिक फायदा होतो, मोठी नोकरी लागते, व्यवसाय चांगला चालतो डॉक्टरचा, परंतु ते समाजासाठी सुद्धा आदर्श असतात, लीडर. आपण देवाची पूजा करतो का नाही, थोर नेत्याचे, आपले जे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले थोर नेत्याचे आपण फोटो लावतो का नाही, हे आदर्श आहे मित्रांनो. आणि त्याच्याकडे बघून आपल्या सुधारणा केल्या पाहिजे. जसं आरशात बघितल्यानंतर आपला चेहरा पाहतो ना आपण, तसं आता करेक्शन हा राहिलं नाही मित्रांनो. आम्ही सांगितलेलं ना ऐकलं जात नाही. आता आम्ही तुमच्याच कुटुंबासाठी, तुमच्यासाठी पैसे ठेवा म्हणून सांगतो, तरी तारखा दिल्या जातात, नंतर करू म्हणतात, टाळाटाळ केली जाते. मित्रांनो, ह्याच्यामध्येच आपलं नुकसान होणार आहे, घात होणार आहे, आणि नंतर कळून काय उपयोग नाही. कुठलीही गोष्ट उशिरा कळल्यानंतर आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. वेळ कुणासाठी थांबलेली नाही. वाईट वेळ येण्याचं कारण तेच आहे. बऱ्याच लोक काय करतात, कमवतात आणि संपवतात. आता बऱ्याच व्यक्ती काय म्हणतात, आम्हाला पैसेच पुरत नाहीत. मित्रांनो, पैसे तुमचे आहेत. पैसे हे निर्जीव आहेत. एका ठिकाणी ठेवलं तर तिथंच राहतात, आणि ते तुमचा पराजय होतो. तुमचं म्हणजे तुमच्याकडे पैसे राहत नाहीत, म्हणजे तुमचं कुठं तर चुकतंय ना. आपण आपल्या चुका मान्य करत नाही किंवा दुरुस्त करत नाही, चुका वाढवत असतो. आता पैसे तर लागणार आहेत आणि खर्च करतो आपण, आणि आयुष्य पण खर्च होत चाललं आहे ना. आयुष्य रोज संपत चाललं आहे का नाही. आणि आता बरेच व्यक्ती काय म्हणतात, आमचं उत्पन्न वाढलं म्हणून मोठी गाडी घेतली, कार घेतली, म्हणजे काही वस्तू घेतल्या आपण. मित्रांनो, उत्पन्न वाढलं आहे खरं, पण पैसे कमवायचा पिरियडच कमी होत चालले ना. इथं कुणाचं लक्ष नाही 99% लोकांचं. म्हणून तर 99% लोक गरीब आहेत, पैशाच्या अडचणीत आहेत. 1% लोकांना माहिती आहे आपला पैसे कमवायचा काळ कमी होत चालला आहे ना, आपण बचत केली पाहिजे. आणि बचत करताना पण कुठं, जिथे की कसलीच गॅरंटी नाही. म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केटमध्ये ती कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट, आणि हे म्हणतात गॅरंटेड. हे असंच आहे या कलियुगामध्ये. खरं आपल्याला न कळाल्यामुळंच आपला पराजय होतो, किंवा आपण वाईट अवस्थेमध्ये आपली दुर्दशा होते मित्रांनो. आता म्हातार होण्या प्रत्येकाला माहिती आहे, तरी समजा उत्पन्नातला 10-20% भाग बाजूला अकाउंट ठेवला पाहिजे ना. आता बरेच लोक म्हणतात जमत नाही, चालत नाही म्हणतात. आता कोरोना पिरियडमध्ये इन्कम बंद झालं होतं, लोक जगली का नाही. तसं काही नसतं मित्रांनो. जसं आता व्यसन करतात लोक, तंबाखू, गुटखा, गोवा खातात, म्हणतात नाही चालत. आता मी काहीच करत नाही व्यसन, कुठलंच तंबाखू नाही, गुटखा नाही, बिडी. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही मित्रांनो, सत्याची ताकद कशी असते सांगतो. व्यसन नाही केलं तर माणूस जगू शकतो ना, परंतु शरीर खराब होतं का नाही, पैसे संपून जातात, समाजामध्ये किंमत राहत नाही. म्हणजे आपले फायदे काय आहेत, कमीत कमी कलियुगामध्ये आपला फायदा काय आणि तोटा काय एवढं तर कळायला पाहिजे मित्रांनो. उशिरा कळून उपयोग होत नाही. जसं एखाद्या विद्यार्थ्याला
मार्क एक कमी पडला तर नोकरी पण मिळवू शकत नाही किंवा ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये मिळत नाही. मग त्याला नंतर कळून उपयोग आहे का? अगोदर कोणी तर सांगणारा पाहिजे, त्याचं आपण ऐकलं पाहिजे. चांगल्या गोष्टी जास्त सांगावं लागतात म्हणून आम्ही जास्त व्हिडिओ पाठवतो, परंतु ते ऐकले जात नाही. मित्रांनो, माणूस समोरचा कुणासाठी सांगते हेच कळायला मार्ग नाही. आता हे भारत सरकारची संस्था ₹1 बुडत नाही. मित्रांनो, आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये 3-3 महिने मॅच्युरिटीच्या अगोदर पेमेंटची प्रोसेस करतो आणि पेपरला ॲड आहे मित्रांनो आमची. आम्ही ॲड देतो, पैसे घेऊन जावा. बऱ्याच व्यक्ती सापडत नाहीत. मोबाईल नंबर बदललेला असतो, भाड्यानं रेंट न राहतात, घर बदललेलं असतं, संपर्क होत नाही. अशी संस्था आहे का जगामध्ये तर मला सांगा. आणि आता मित्रांनो, सेव्हिंग अकाउंटला बँकेत तुम्ही पहा, पोस्टामध्ये RD अकाउंटला 3 ते 4% व्याज आहे आणि FDला 7% आहे. आपण 7% सेव्हिंगला देतो आणि परत इन्शुरन्स देतो आणि आता तर प्लॅन असे येते की लाईफटाईम पैसे देतो. मग पैशाचा प्रश्न पूर्ण निकाली निघेल ना. बॉन्डवर लिहून दिले ना. लिखित चांगलं का तोंडी गॅरंटी चांगली मला सांगा. आपण आपल्याला तोंडी म्हणतो ना, बघू उद्याचं उद्या, किंवा आपण नंतर बचत करू म्हणतो. आम्हाला बरेच व्यक्ती सांगतात आणि काही लोक तर असे आहेत मित्रांनो, पॉलिसी काढलेले भरत नाहीत. मला सांगा, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि या स्टार हेल्थची पॉलिसी म्हणजे नुकसानीचा करार आहे. आपल्या आयुष्यात जे होणार आहे नुकसान, ॲक्सिडेंट, ऑपरेशन, आजार, जसं एखादी कार घेतली आपण, ती दिवसेंदिवस जुनी व्हायला लागते ना. मग ते काय होतं, त्याचे पार्टची कमजोरी तयार होत नाही. माणसाचं पण तसंच आहे. परंतु माणूस हा नंतर आपल्याला नवीन आणता येत नाही. हे नॅचरल आहे आणि गाडी ही एका फॅक्टरीत तयार झाली. मग काय होतं माहिती आहे का, बरेच लोक काय होतात, प्रीमियम वाढला म्हणून प्रीमियम भरत नाही. स्टार हेल्थचं मी सांगतो, बऱ्याच व्यक्ती आता त्यांना हे कळत नाही की आपण दिवसेंदिवस आपण शारीरिक कमजोरीकडे चाललो आहे का नाही, म्हातारा होतो आहे का नाही आपण. आणि ॲक्सिडेंट, अपघात कधी होईल सांगता येत नाही. रोडवर ॲक्सिडेंट एवढे होतात तर क्लेमसुद्धा मिळत नाही. लोक पळून जातात, कोर्टात खेचावं लागतं, निकाल लागत नाही आणि पैसे नसतात. म्हणजे आपण आपली गैरसोय करतो मित्रांनो. हे इन्शुरन्स घेत नाही म्हणजे गैरसोय. आणि ही इन्शुरन्स कधी पण मिळत नाही. आपली हेल्थ चांगली पाहिजे, वय कमी पाहिजे, त्या प्लॅनच्या हिशोबात वय बसलं पाहिजे आणि नंतर पैसे. जसं एखादा 80 वर्षाचा माणूस दुकानात गेला, त्याला माल मिळेल ना पैसे दिल्यानंतर. तिथं हेल्थचा आणि वयाचा काही संबंध नाही, इथं कंडिशन आहेत. आणि आपण निसर्गात आपण परमेश्वराची देणगी आहे. माणूस ही कधी काय घटना घडेल सांगता येत नाही. म्हणून आपण बऱ्याच व्यक्तींना आमच्याकडं प्लॅनसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, त्यांना आम्ही पॉलिसी देऊ शकलो नाही. कोणाचं ॲक्सिडेंट झालं, कोणाचं ऑपरेशन, कोणाचं वय संपलेलं आहे. मित्रांनो, वय वाढत असतं हे सगळ्याला माहिती आहे आणि म्हणून आपण प्लॅनपासून एक्झिट होतो. ते प्लॅन आपल्याला मिळत नाहीत आणि हेल्थ पण कशी राहिली सांगू शकत नाही. कोरोनामध्ये पाहिले ना आपण, आजसुद्धा पाहतोय आपण. पुढच्या क्षणाला काय घडेल सांगता येत नाही. मग एवढं माहिती असून आपण आपल्यासाठी प्लॅनिंग करत नाही मित्रांनो. जसं एखादी बिल्डिंग बांधताना पाया जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढी बिल्डिंग वरचे मजले टिकतील ना, त्यांचं लाईफ राहील. तसंच आहे, आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे. म्हणून आपण आपलं इन्शुरन्स सिक्युरिटी घेतली पाहिजे. आणि हे फुकट आहे मित्रांनो, मी सांगतो. जसं घराला आपण दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, मोठं लॉक लावतो, 2-2.5 हजाराचं, 3 हजाराचं गेट असतं. हे सिक्युरिटीसाठी आपण खर्च करतो, पण हे परत मिळतात का पैसे? किंवा घरातल्या वस्तू वाढतात का सिक्युरिटी दिल्यामुळे? 1 फ्रीजचं 2 फ्रीज झाले, असं होतं का? आमच्याकडं होतं ना मित्रांनो, मॅजिकल प्लॅन आहे. तुम्ही जे पैसे सिक्युरिटीसाठी ठेवता आमच्याकडं, आता 10,000 रुपये जर ठेवले, तुम्हाला आम्ही 30 लाख रुपये लिहून देतो. म्हणजे किती तर मोठी सिक्युरिटी पैशापेक्षा. आणि 10,000ला 10,000 रुपये बोनस, म्हणजे इन्कम पण, इन्कम सिक्युरिटी आणि गोल्डन फ्युचर असं आहे. कारण काय होतं, तुम्ही घराला दाराला जे पैसे खर्च करता ते काही दिवसांनी ते दार पण खराब होतं, नंतर दुसरं दार बसवावं लागतं आणि त्याला जास्त पैसे मोजावं लागतात. जसं बँकेमध्ये लॉकरमध्ये पैसे ठेवतात ना बरेच व्यक्ती, सोनं, पैसे, ते लॉकरला रेंट असतं. रेंट वाढतं का नाही? सिक्युरिटीसाठी पैसे वाढतात नाही. आता प्रत्येक देश मला सांगा स्वतःच्या संरक्षणासाठी बजेट काढतं का ना. म्हणजे इन्शुरन्स म्हणजे देशाचं जे संरक्षण बजेट असतं ना, ते केलं जातं ना सिक्युरिटीसाठी. मिलिटरी आहे, बरेच काही खर्च असतो ना, ते सिक्युरिटी आहे ना ओनली. त्याच्यानं प्रोडक्शन काय मिळत नाही, परंतु ते गरजेचं आहे ना मित्रांनो. जसं गाड्याला आपण ब्रेक लावतो, घराला दारावर दार लावतो, पायात चप्पल बूट असतं, छत्री वापरतो, गाडीला स्टेपनी असते 4 व्हीलरला, हे सिक्युरिटी साधन आहे. ह्याच्यात रिटर्न मिळत नाही मित्रांनो, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडे रिटर्न पण देतो ना. जसं 10,000 भरले की काय करतो, 10,000ला 10,000 रुपये वाढवून देतो, म्हणजे डबल पैसे देतो ना आपण. आणि सिक्युरिटी मोर. जसं 2,500चं कुलूप आहे तर 2,500चं काम करतं. मग 100 रुपयाचं लॉक का लावत नाहीत लोक, महाग का लावतात? कारण सिक्युरिटी असते त्याच्यात काय असतं माहिती आहे काय, पॉवर जास्त असते. जसं बाटाचा चप्पल बूट आणि साधा लोकल,
आणि काय करतात लोक मार्केटमध्ये, आपण काय करतो सिक्युरिटीसाठी पैसे मोजतो का नाही. आपण काय म्हणतो दुकानात गेल्यावर चप्पल जास्त टिकला पाहिजे, पैसे जास्त लागले तरी चालेल. आणि LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी तर मिळतेच आणि पैसे पण मिळतात तरी ठेवले जात नाहीत. कारण हेच कळाय मार्ग नाही, ते समजून सांगतोय मित्रांनो. कर्म श्रेष्ठ असतं, जात धर्म वर्ण भेद नाही, प्रांत भेद नाही. हे सगळं थोतांड आहे मित्रांनो. धर्म जात भेद ह्याच्यात कसलंच तथ्य नाही. मी सांगतो जन्माला आल्यानंतर कुठं आला त्याची जात लागली, नंतर जन्मदाखला तयार होतो ना. का अगोदर येतो जन्मदाखला जन्मत माणसासोबत. म्हणजे हे जात धर्म वर्ण हे सगळं थोतांड आहे, काही नसतं. आणि त्याच्या नावावर हे विनाश चाललेला आहे मित्र. आता काश्मीरमध्ये पहलगाममध्ये तिथं धर्म विचारून गोळ्या मारल्या का नाही, हे काय चाललं आहे मित्रांनो. हे कलियुगामध्ये अशा का गोष्टी घडतात. त्याच्या कारण काय, कॅपॅसिटी नाही राहिलेलं लोकांची चांगलं काही वाईट काही बघण्याची. आणि कोणी सांगणार नाही, आणि सांगितलं तर ऐकलं जात नाही. खोट्या, आता बघा टाईमपासच्या रील किंवा चुकीच्या रील आपण पाहतो का नाही, आणि चांगले व्हिडिओ पाहत नाही आपण. आणि पाहिलं तरी आपण करत नाही, केलं तरी टिकवत नाही. म्हणजे आपण कुठपर्यंत चुका करतो त्याच्यामुळेच आपल्याला वाईट दिवस येतात मित्रांनो. कर्मश्रेष्ठ आहे, जात धर्म नाही. कुठल्याही जातीतला कुठल्याही धर्मातला माणूस किती मोठा बनवू शकतो हे आपण सगळीकडे पाहतोय. इतिहासामध्ये आज पण प्रेझेंटला पाहतोय. म्हणजे चांगलं कार्य. आता काही व्यक्ती कसे असतात माहिती आहे का, ते चांगल्या लोकांच्या संपर्कात राहत नाही म्हणून बरबाद होतात. आपण आपलं जे लोकेशन आहे, आपण जे कुणाच्या सहवासात राहतो, कुणाचं ऐकतो, ते आपण चेंज केलं पाहिजे. चांगलं वाईट कळायला पाहिजे. त्रास नक्की होईल. जसं एखादा विद्यार्थी कलेक्टर तहसीलदार कधी होतो, खूप अभ्यास केल्यानंतर. आणि तो सतत अभ्यास करावा लागेल ना. एखाद्या वर्षी चांगले मार्क घेतले आणि पुढच्या वर्षी नाही घेतलं चालतं. तसंच आहे, बचत पण तुम्ही सतत केली पाहिजे. बचत लोक करत नाहीत. बऱ्याच व्यक्ती म्हणतात एखादी पॉलिसी असते, म्हणतात हे संपल्यावर करू. माहिती आहे का पुढे मिळणार आहे, माहिती आहे का. आपल्याला कुठलंच काही माहिती नाही तर आपण मग चांगल्या गोष्टीला वेळ का करायचा. आणि वेळ केल्यामुळे नुकसान होतं का फायदा होतो. आज लोकांना कर्जसुद्धा मिळत नाहीत मित्रांनो. आणि काय होतं, आपलं दिवाळं आपण काढल्यासारखं होतं. आपण काय करतो, आलेले पैसे सगळे खर्चून टाकतो. होतात पण आणि खर्चून पण टाकतो. पैसे उत्पन्न आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, पहिले सेव्हिंग 10-20% काढून ठेवले पाहिजे. आणि 80-90%, 70% काय जे उत्पन्न उरलं त्याच्यात आपण खर्च केला पाहिजे. आपण काय करतो, खर्च सगळा करतो, इन्कम मायनस एक्सपेन्सेस, आणि उरले तर सेव्हिंग, असा आपला फॉर्म्युला आहे. ते चुकीचं आहे. तसं जर असतं तर माझ्या स्वतःच्या 56 पॉलिसी झाल्या नसत्या. मला ज्या बँकेने 50,000 रुपये कर्ज दिलं नाही, तुमचं काही खरं नाही म्हणलं, ते बँक आज तिचं लायसन कॅन्सल केलं. ते बँक आज मार्केटमध्ये नाही, मी मार्केटमध्ये आहे. आज मला 50 लाख रुपये लोन मिळते. 20 वर्षापूर्वी 50,000 ज्यांनी कर्ज दिलं नाही, आज मला 50 लाख मिळते. आणि बँकेत जायची गरज नाही, कारण ह्या पॉलिसीवर लोन पण मिळतं आणि त्याला EMI नसतो आणि व्याजदर कमी असतो. सिबिल खराब होत नाही. कितीतरी फायदे आहेत चांगल्या गोष्टीतनं. वाईट गोष्टीतनं सगळं बरबादीच आहे मित्रांनो. कुठलीही वाईट गोष्ट करा तुम्ही, वेळ वाया घालवा, पैसे वाया घालवा, काय पण करा तुम्ही, चुकीच्या गोष्टीतनं कधीच कुणाचं कल्याण झालेलं नाही. आपण रामायणा महाभारतातनं पाहतोय ना, ज्ञानेश्वर महाराजा झोळीत शेण टाकलं माहिती आहे ना. आणि आत्ता कळायला एवढे वर्ष लागले. तसंच आहे. त्या व्हिडिओ आम्ही केवढे लोक पाहतात आणि इम्प्लिमेंट करत नाहीत. म्हणजे काय होतं, तुमच्या कर्मानं तुमच्या विचारामुळेच बरबादी होते. आपण दोष सगळ्याला देतो किंवा नशिबावर दोष देतो ना, आपण निर्दोष आहे असं आपण सिद्ध करतो मित्रांनो. चांगल्या गोष्टी ह्या टिकवल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत. पैसे लागणारे तरी आपण ठेवत नाही. आता मला सांगा, इथं बचत पण आहे, सुरक्षा पण आहे, असं कॉम्बिनेशन कुठं आहे का. आणि काय म्हणतात बरंच लोक, आता मला सांगा, आपण हाऊसिंग लोन काढतो, 20 वर्ष 25 वर्ष भरतो, किंवा माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जेवण करतो का नाही, आणि जेवणाला पैसे लागतात ना. आणि लोक पॉलिसीला म्हणतात किती वर्ष भरायची, एवढ्या वर्षाचं नको. म्हणजे इकडे ह्या एकाच साईडला तुम्ही कमजोर बनताय, स्ट्रॉंग नाही बनत मित्रांनो. हा सगळा विचार करून LIC ऑफ इंडियानं लाईफ टाईम पॉलिसी काढलेली आहे. कारण लोकांची मानसिकता बघून प्रॉडक्ट पण चेंज केलेलं आहे, परंतु ते पण घ्यायची तयारी नाही. लाईफ टाईम प्लॅन घेतला जात नाही. लाईफ टाईम तर जगायचे ना, आपल्याला माहीत नाही का आपण कधी मरणार आहे. आणि मेल्यानंतर सुद्धा काही दिवस खर्च चालू असतो ना. मग आपण खर्च काय करते, खर्च करण्यासाठी पैसे कुठून येतील हे आपण कधी शोधत नाही. आलेलं तेवढे संपून टाकतो आपण. बरेच लोक असंच करतात ना, त्यांना पैसेच पुरत नाहीत. काय वेळेस काय होतं, वेळ ही फार महत्त्वाची असते मित्रांनो. वेळ निघून जाते. काय वेळेस तुम्हाला कळायला लागतं तुमच्या चुका, पण त्यावेळेस दुरुस्त करता येत नाही. जसं एखादा रुग्ण थोडा आजार असला तर काय ट्रीटमेंट घेतली तर कमी पैशात, कमी औषधामध्ये आणि कमी त्रासामध्ये ते दुरुस्त होईल. पण शेवटच्या स्टेजला आल्यानंतर
तुमचे पैसे काही कम करू शकत नाही, डॉक्टरचं ज्ञान पण काही करू शकत नाही, औषध पण काही करू शकत नाही, आणि डेथ होतो. म्हणजे खर्च करून डेथ होतो. आता बघा, आपण पैसे कमवतून काय करतो, आपण सिक्युरिटीज करत नाही. जसं आपण निर्जीव वस्तूला करतो ना, सिक्युरिटी घेतो, घराला दारावर दार लावतो, कॅमेरा लावतो, करतो का नाही. मोबाईल जरी घेतला तर आपण काय करतो, त्याला स्क्रीन गार्ड लगेच लावतो, आपण उशीर करत नाही. आणि उशीर केल्यावर काय, मोबाईलची स्क्रीन खराब होईल ना. तसं जन्म झाल्या इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. आपण काय करतो, कमवायला लागलं तर सुद्धा घेत नाहीत, काय लोक घेतलेला बंद करतात. म्हणजे हा जे प्रॉब्लेम आहे मोठा आहे मित्रांनो, आणि आपण मानव निर्मित प्रॉब्लेम आहे. ह्याचं मार्गदर्शन मिळत नाही, किंवा मिळालं तर इम्प्लिमेंट केलं जात नाही. सगळी माहिती होऊन जर करत नाही तर, आता गोवा गुटखा, दारू पिणं खाणं हे वाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. ते लिहिले ना इंग्लिशमध्ये, त्याचं चित्र पण काढलेलं आहे. तरी का खाल्लं जातं, सवय, हॅबिट. मी कितीतरी लोक बघतो मार्केटमध्ये, त्यांना व्यसनं सुटत नाहीत मित्रांनो. कारण चांगल्या सवयी लावून घेत नाहीत लोक, चुकीच्या लावून घेतात. आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळं, मी नेहमी सांगतो, जसं एखाद्या झोपडपट्टीत जागेचा रेट आणि एखाद्या चांगल्या सोसायटीत, असं का? कारण त्या लोकांमुळे तिथं त्या जागेला महत्त्व येतं. तसं आपल्या गुणामुळं आपला विकास होतो, प्रगती होती. चांगल्या व्यक्ती, आता काय, ज्यांनी ज्ञान आणि पैसा घेतला आहे ना, जे सुधारणा केले, त्या लोकांची संगत करायला पाहिजे. उलटं करतात लोक, जे बर्बाद झाले त्याची संगती करतात, मग अजून तुम्ही बर्बाद होणार. जसं मी नेहमी सांगतो, एखाद्या टोपलीत 20 कांदे आहेत, एक कांदा खराब झाला आहे, 19 कांदे चांगले आहेत, तरी 19 कांदे त्या एका कांद्याला रिपेअर करू शकतात का? ही वस्तू ते नॅचरल उदाहरण आहे. नाही, एक सगळ्याला बिघडवू शकतो. तसंच आहे, जे चांगले लोक आहेत ना, त्याच्या संपर्कात आपण राहत नाही, त्यांचं ऐकत नाही. उलटं आता मला सांगा, लोक काय अपहरण करतात, कुणाचं, पैसेवाल्या लोकांचं. चांगल्या लोकांनाच कुठं तर नेतात, त्याच्या घरातली चोरी करतात. म्हणजे आपण विध्वंस करतो मित्र. जसं आता काश्मीरमध्ये पहलगाममध्ये माझ्या मित्र संतोष जगदाळे यांना मारलं का नाही, काय संबंध होता का मला सांगा. आत्ताच मी सांगितलं व्हिडिओमध्ये, जात धर्म भेद, काही प्रांतभेद काही नसतो मित्रांनो, आणि जात विचारून गोळ्या मारल्या का नाही. आता बघा, त्यांना तर माहिती होतं का आपला एंड आहे इथं. कुठल्याच माणसाला माहीत नाही आपला एंड कधी आहे, आपलं आयुष्य कधी संपणार आहे, कसं मरणार आणि कुठं मरणार हे माहीत नाही. फक्त ज्या गोष्टी हातात आहेत त्या केल्या पाहिजेत. लोक काय करतात, आम्ही आता मार्केटमध्ये जातो ना, म्हणतात आम्ही एवढे दिवस जगणार आहे का, काय करायचे. कारण आता इन्कम फ्लो चालू आहे ना, म्हणजे पैसे काय, अहो पैशाशिवाय जगू शकत नाही ना. अन्न वस्त्र निवाराला पैसे लागतात ना. आणि एक दिवस तुम्ही म्हातारं झाल्यावर इन्कम बंद होईल. शरीराची ताकद कमी होते का वाढते, मला सांगा आपल्याला. आणि ताकद नसेल तर पैसे कमवता येते का, आणि पैसे नाही मिळाले तर आपण जगू शकतो का. हे साधे उदाहरण आहेत मित्रांनो. जसं त्यांना संतोष जगदाळ्यांना पण माहिती नव्हतं उद्या काय करणार. आता बघा, संतोष जगदाळ्यांना गोळ्या मारल्या, आणि वळसंकर, डॉक्टर वळसंकर सोलापूरला मेंदू विकार तज्ज्ञ होते, मेंदूचे स्पेशलिस्ट होते डॉक्टर, खूप मोठे डॉक्टर होते. त्यांनी स्वतः सुसाईड केलं. आता हे अशा घटना का घडतात मला सांगा, त्याचं कारण आहे मित्रांनो. आता ही तर घटना माहीत नव्हती संतोषची, ठीक आहे, परंतु ह्यांनी स्वतः गोळी झाडून घेतली. कारण मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास मित्रांनो, मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास कधी दुरुस्त होतो, त्याला कधी सोल्युशन आहे, चांगल्या व्यक्तीत राहिल्यानंतर. तर तुम्हाला जे मानसिक काही टेन्शन असेल तर पैशानं दुरुस्त होत नाही. पैशानं आपण जे ट्रीटमेंट घेतो त्याच्यात काय दबवलं जातं, टेन्शन येऊन गोळ्या दिल्या जातात धुंद येण्यासाठी डोक्याला, म्हणजे मेंदू गुंग होण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी. मानसिक टेन्शन, आर्थिक टेन्शन हे माणसातच दुरुस्त होतं. आपण माणसात, चांगल्या माणसात जाऊन चर्चा केली तर त्याच्यावर आपल्याला मार्ग निघू शकतो ना. आणि मग ह्यांनी स्वतः गोळे झाडून आत्महत्या केली मित्रांनो. कारण काय तर त्रास होत असेल ना, मानसिक त्रास. त्यांना पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता, आणि कधी कधी पैशामुळे सुद्धा मानसिक त्रास येऊ शकतो, की काही गोष्टी असतात. मला सांगायचं आहे की एवढ्यातनं एकच सांगायचं आहे की आपल्याला सुधारणा करण्यासाठी चांगल्या व्यक्तीत राहिलं पाहिजे, त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, आपण ऐकलं पाहिजे. आता पैसे लागणारे तरी ठेवले जात नाहीत, पैसे कमवायचे वय पण संपून जातं, मग कशी प्रगती होईल सांगा, कशी होईल सांगा. कारण आता बरंच आहे, महागाई वाढते आहे, जगण्याची किंमत वाढत चालली ना, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली, आणि आपण पैसेच ठेवत नाही. जसं शेतकऱ्यांना पेरणी केल्यावर काय होतं, धान्य वाढतं का कमी होतं. मग हे जगातली, भारतातली काही सगळी लोक पेरणी का करतात, आपण मुलं शाळेत का पाठवतो, कारण पुढच्या पिढीला इन्कम मिळवण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे, बरोबर आहे. एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेतो डॉक्टरची, कशासाठी घेतो, आजार दुरुस्त होण्यासाठी का वाढण्यासाठी. मग आपण प्रयत्नच करत नाही तर प्रश्न कसा सुटेल, आपण बचतच करत नाही तर आर्थिक प्रश्न कसा सुटेल. आता तर पेन्शन पण नाही कोणाला, आहे का सरकारी नोकऱ्यात पेन्शन, आणि व्यवसायाची काही गॅरंटी नसते. आज
स्पर्धा आहे मार्केटमध्ये. आज मला सांगा 15-20 हजार रुपये मिळतात, त्याच्यात कसं जगायचं हे आपला वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो. आणि आपण विचारतो दुसऱ्याला, आणि दुसऱ्यानं सांगितलं तरी आपण ऐकत नाही. हे प्रॉब्लेम आहे. तर आम्ही गेली 25 वर्ष झालं ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. बचत करा म्हणतो. आता माझं स्वतःचं लाईव्ह उदाहरण सांगतो ना. त्याचा आपण काय करतो, चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग करून घेतो. आता मी जर बऱ्याच व्यक्तींना, माझे क्लायंट आहेत, मी सांगितलं आहे माझ्या 56 पॉलिसी आहेत, मला 50 लाख लोन मिळते. तर काय करतात लोक, द्या की आम्हाला लोन म्हणतात. म्हणजे चांगलं सांगावं का नाही हे सुद्धा वाईट परिस्थिती आहे आता. कारण चांगलं सांगण्याचं ऐकायचं सोडून द्या, त्याच्यावरच हल्ला केला जातो, त्याला कमजोर केलं जातं. मला सांगा, बँक तर तुम्हाला लोन देत नाही तर मी कसं काय देणार? पण त्याचं कारण असतात ना, तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही कमजोर केली असते. बँक लोन कोणाला देते? साधी गोष्ट आहे मित्रांनो. सांगा, बँक लोन कोणाला देते? इन्कम चांगला आहे, रेग्युलर आहे, त्याला देते ना. जे परमनंट नोकरी असते त्यांना, चांगल्या कंपनी त्यांना लगेच लोन मिळतं. कारण बँकेचा पण लॉस होता का म्हणे, त्यांना काय अपेक्षा असते, तुमचे पैसे तुम्ही जे लोन घेतले ते परत आलं पाहिजे. मग बँका का बुडतात? साधी गोष्ट आहे. मग ह्यांना बँकेतलं लोन मिळत नाही ना, आम्हाला विचारतात. मित्रांनो, हे विषय का मांडतो की आपल्याला सत्यापासून आपण दूर जातो. सत्य काय हेच कळत नाही. आपण दिवसेंदिवस कमजोर होतो का नाही? रोज आपलं नुकसान होत चाललेलं. कसं मी सांगतो, पैसे कमवायचा पिरियड होत चालला आहे कमी. आणि बरेच लोक म्हणतात आमचं उत्पन्न वाढलं, आम्ही चांगलं झालो. अहो मित्रांनो, तुम्ही रोज मायनस होत आहे. दोन गोष्टीत नाही, एक आर्थिक आणि एक आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे. त्याला काहीच करू शकत नाही आपण. परंतु हे बघण्याची लोकांची दृष्टी नाही राहिली. लोकांना हे कळायलाच मार्ग नाही. लोक म्हणतात पगार वाढला, चांगलं झालं. चांगलं नाही, वाईट होत चाललेलं आहे. कसं सांगतो? आयुष्य कमी होत चाललं आहे का वाढत चाललं आहे? आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये जी महागाई वाढत चालली आहे का कमी होत चालली आहे? मग आपल्याला हे का कळत नाही? आनंद माना, मान्य आहे, परंतु आनंद म्हणून खर्च केल्यानंतर काय होईल? आता बरेच लोक उत्पन्न वाढले की खर्च वाढवतात का नाही? 2 व्हीलर असले तर 4 व्हीलर घेतात, 4 व्हीलर असले तर चांगली गाडी घेतात का नाही? मग काय झालं? हा विध्वंस आहे मित्रांनो. बरं मला सांगा, माणसाचं समाधान होतं का ह्या गोष्टीतनं? आता समजा 5 लाखाची कार आहे, 10 लाखाची घेतल्यावर कधीच नाही. असं जर होत असतं तर श्रीमंत लोक लई सुखी झाले असते. तसं नाही मित्रांनो. पैसा गरजेपुरता ठीक आहे, पैसा तर वाढवला पाहिजे, परंतु मला काय म्हणायचं, ह्याच्यातनं समाधान मिळत नाही म्हणून ह्या गोष्टीच्या मागं नाही लागलं. हां, पैसे वाढवा ना, तुम्ही पैसे बचत करा ना. तुम्ही खर्च करून उधळून काय फायदा होणार आहे? आता बरेच लोक मला सांगा 5 लाखाची कार आहे आणि 20 लाखाची कार आहे. करू नये असं नाही मित्रांनो, हे तुमचेच पैसे, सांगायचा अधिकार नाही मला. परंतु काय होत चाललेलं आहे माहिती आहे का? ह्या गोष्टीमुळं आपण अडचणीत येणार आहे. फक्त हे कधी कळणार आहे? आता काय जणांकडे भरपूर प्रॉपर्टी असतात, लिक्विड कॅपिटल काहीच नसतं. 10-20 हजार रुपयेसुद्धा मागावं लागतात कुणाला. कारण फ्लॅट घेतला, घर, जागा हे फिक्स ॲसेट असतात ना. म्हणजे कसं आहे, रिअल इस्टेटमध्ये हे लिक्विडेड कॅपिटल नाही ना. LIC ऑफ इंडिया लिक्विड कॅपिटल आहे ना. तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे मिळतात ना 1 वर्षानंतर. आता तर आणि आयुष्यावर इन्शुरन्स आणि आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आपण हे केलं तर आपला आर्थिक प्रश्न आजच निकाली निघालेला आहे. पेपरवर आम्ही कोटेशन देतो, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. मग एवढं काय, आपली नोकरी तर परमनंट राहील का माहिती आहे का? किंवा परमनंट नोकरी असेल, कंपनी चांगली असेल, सरकारी नोकरी असेल तर आपण, कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 मोठी संकट आहे, डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज. आपण कधी होणाऱ्या माहीत नाही, मृत्यू कधी होणाऱ्या माहीत नाही, मोठा आजार कधी येणाऱ्या माहीत नाही. हे उत्पन्नाचे अडथळे आहेत. तुम्हाला जरी चांगला व्यवसाय असेल, इन्कम चांगला असेल, तरी उत्पन्न हे थांबवू शकतात ह्या संकट. आणि कोणाच्या जीवनात हे एंट्री करतील सांगता येत नाही. याचं काही इंटिमेशन नसतो. ॲक्सिडेंट झाला, अपंग झाला, डेथ झाला, उत्पन्न थांबलं, परिवार पूर्ण बरबाद होतो. हे सगळं माहिती आहे सगळ्यांना. आपण बघा, कायदा आहे ना, 4 व्हीलरला इन्शुरन्स पाहिजे, तिथं आपण करतो. तिथंसुद्धा पळवाट काढली जाते. मध्यंतरी चुकीचे इन्शुरन्स काढले होते, म्हणजे बोगस. म्हणजे काय होतं, कायदा आहे म्हणून आपण करतो, आपल्या मनावर असल्यामुळे आपण करत नाही. म्हणतो आम्हाला एवढे व्हिडिओ पाठवावं लागतात, तुम्हाला सांगावं लागतं, लोकांना आम्ही भेटतो रोज. काय करतात, सगळं कामच बिघडवून टाकतात, प्लॅनिंगच नीट नसतं. समजा आपल्याला गावाला जायचं, आपण रिझर्वेशन का करतो रिझर्वेशन नाही केलं तर काय होतं? बरं, गावाला जाताना घरी पैसे ठेवून जातो कोणी आपण? 2 दिवस 4 दिवस नसेल तर किती पैसे ठेवतो आपण? कायमच्या गावाला जाणार कधी माहिती आहे का? मग घरच्याला गेले, काही लोक बघा गेलेत तरी त्यांच्याबद्दल चांगले उद्गार काढले जात नाही, कारण त्यांनी कर्म चुकीचे केले. कर्मही आपल्या हातात आहे, काय घडणार हे माहिती नाही मित्रांनो. कर्म तुमच्या हातात आहे आणि तेच चांगलं केलं पाहिजे, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. बचत करा, पैसे ठेवा, लाईफ टाईम इन्शुरन्स आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता जे लोकांच्या मॅच्युरिटी झालेत,
समजा गव्हर्नमेंटमध्ये होते, त्यांचं वय 40 होतं, त्यांनी 20 वर्षाचा प्लॅन घेतला, आता 60 झाले, रिटायर झाले. आता त्यांना इन्शुरन्स पण घेता येत नाही. आणि इन्शुरन्स म्हणजे काय, सुरक्षितता तर आहेच, परंतु इन्क्रीज ऑफ मनी आहे, पैसे वाढतात, पैसे सतत वाढतात. मनी प्लॅन्ट आहे, तर आपण घरी मनी प्लॅन्ट लावतो, ती मनी प्लॅन्ट त्याच्यातनं काहीच मिळत नाही. तर लोक खोट्या गोष्टी करतात मित्रांनो. खरा मनी प्लॅन्ट म्हणजे पैसे ठेवणं आहे, आणि ते पण LICत का ठेवणं की तिथं धोका नाही, भीती नाही. म्हणजे चुकीच्या विचारानं, चुकीच्या कर्मानं आणि चुकीच्या लोकांच्या सांगण्यामुळेच लोक बर्बाद होतात. माणूस बर्बाद का होतो? आता बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही. नशीब कुठून घडतं? कर्मात नाही. कर्म जर तुम्ही पैसे, मला सांगा, तुम्ही पैसे कमाल निर्जीव 500 रुपयाची नोट आहे, ठेवली तिथंच राहते का नाही? तिला का पाय आहेत का? मग का आपल्याला मिळत नाहीत पैसे आपले? आपण त्याचा गलत इस्तेमाल करतो, आपण खर्च करतो. आणि खर्च करून बघा, आता उत्पन्न वाढल्यासारखं वाटते, वाढले का? त्याची मूल्य कमी झालेली आहे. पूर्वीचाच काळ चांगला म्हणतात का नाही बरेच लोक? मग का म्हणतात? कारण पूर्वी कसं होतं, महागाई नसल्यामुळं फायदा होतो. आता महागाई वाढल्यामुळं काय होतं, लोकांचा पगार पण वाढला आहे, परंतु पैसे शिल्लक राहत नाही. कारण आपण काय केले, आपण आपला खर्च वाढवलेला आहे. पूर्वी बघा लोक खर्च करत होते का एवढे? आत्ता लोक कर्ज काढू खर्च करतात, जोर खाऊ. कसं भलं होईल मला सांगा? नाही तेवढी ताकद लावतात कर्ज काढायला आणि पैसे संपवायला. कमवण्याच्या अगोदरच खर्च केले जातात क्रेडिट कार्डवरनं, लोन काढून. आणि म्हणून तर बँका मग लगेच इन्शुरन्स करून घेतात. काही इन्शुरन्सचे पैसे इमिजिएट मिळतात. प्रॉपर्टी मॉर्गेज असते, जामीन असतो, नोकरी चांगली असते, तरीसुद्धा इन्शुरन्स काढला जातो. कारण इन्शुरन्समधनं तुमचं जे कर्ज आहे ना लगेच रिकवर होतं. डेथ सर्टिफिकेट दिले की लगेच. बघा ना, आम्ही संतोष जगदाळेचे पैसे पेपर न घेता LICने पैसे पाठवले, पण कुठलेच पेपर न घेता. हे भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडिया. बाहेर मार्केटमध्ये प्रायव्हेट कंपन्या मी टीका करत नाही, पण ही सामाजिक संस्था आहे मित्रांनो, आणि देशाची ही संस्था आहे. आता तर 8% देतो आपण सेविंगला, कोणी व्याज देते का 8%? परत इन्शुरन्स, मिळणारे पैसे टॅक्स फ्री, आणि 15 वर्षानंतर आयुष्यभर पैसे देतो आपण. आयुष्यभर काम तर मिळते का, आणि मिळालं तर करू शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. नोकऱ्या आहेत का? 60 नंतर रिटायर होतो की नाही? कसला म्हणतात, तर तलाठी, कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर सगळे रिटायर होतात ना. एवढं ज्ञान मिळतं तरी हे का काही गोष्टी चेकअप करून केलेल्या आहेत ना, त्याला आपण अपोज करता येत नाही. नियम काही असतात ते त्याला मान्यच करावं लागतात. त्या नियमाला काहीतरी तथ्य असतं. रिटायर होतो का नाही माणूस? आणि रिटायर झाल्यावर इन्कम स्टॉप होतं का वाढतं मला सांगा? माणसाला किंमत कुठपर्यंत आहे? सत्ता आणि पैसा असेल तर. जसं एखाद्या पदावर आहे, एखादा तहसीलदार, कलेक्टर आहे, रिटायर झालं त्याला किंमत आहे का? म्हणजे सत्ता आहे तुमच्या हातात, पॉवर आहे. आणि पैसे घरातले, आता बघा आश्रमाची संख्या वाढत चालली आहे का नाही, घरातले लोक तर किंमत देतात का? मग आपल्या हातानं आपली किंमत कमी करतोय ना पैसे न ठेवल्यामुळं. आता घर, जागा, जमीन, प्रॉपर्टी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, बँक, FD हे करू नये असं नाही. हे तात्पुरती साधनं आहेत मित्रांनो. आणि गॅरंटी कसलीच नाही. गॅरंटी ही महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पैशाची गॅरंटी देणारी संस्था LIC ऑफ इंडिया आहे. आता तर आयुष्यावर पैसे देणार आपल्याला. पैसे काढले की वाढतात असं होतं का? शेतकऱ्याने पीक काढल्यानंतर वाढतं का ऑटोमॅटिक पेरणी न करता? इथं तसं आहे ना मित्रांनो. मला सांगा, तुम्ही 15 वर्षानंतर पैसे न भरता वाढतात ना, लाईफ टाईम. ते पण भरलेले वाढतात आणि काढता पण येत आहेत. शेतकऱ्याने पीक काढल्यानंतर परत वाढतं का मला सांगा? नाही, दुसरं पीक पेरावं लागतं दुसऱ्या वर्षी. इथं 15 वर्षानंतर न पैसे भरताच काढता पण येतात आणि भरलेले पण वाढतात, आणि इन्शुरन्स पण वाढतो. मॅजिकल प्लॅन आहे ना. मग हे का घेत नाही आपण? कारण आपल्याला मग जगामध्ये 99% लोक गरीब काय आहेत, अडचणीत काय आहेत आर्थिक? कारण 1%च लोक ह्या गोष्टीबद्दल त्यांना इम्पॉर्टंट आहे आणि ती करतात, रेग्युलर टिकवतात, म्हणून ती 1% लोक श्रीमंत आहेत. आता बँकेत जी FD येते ना, तेच बँक लोन देते ना. मग सगळ्यांना माहिती आहे ना, बँकेत जर FDला 7% असेल तर लोनला 10-15% लावते का नाही बँक? मग आपण आपल्याला दंड मारून घेतला सर, तुम्ही बचत जर नाही केलं तर तुम्हाला दंड मारून घेताय. मग लोक काय म्हणतात, कर्ज काढल्यावर श्रीमंत होतो. काय आता बोलायचे लोकांना? कर्ज काढा जरूर, कशासाठी? इन्कम, पैसे कमवण्यासाठी. आणि इन्कम केल्यानंतर सुद्धा बचत नाही केली तर पुन्हा अजून 30 दिवस येतात. होतं का नाही असं? काही लोक श्रीमंत गरीब असं काय चाललेलं आहे? कारण टिकवणं पण महत्त्वाचं असतं ना. नाही टिकवलं तर उपयोग नाही ना. आता जसं एखाद्या विद्यार्थ्यानं त्याला 10वीला चांगले मार्क आणि पुन्हा 12वीला चांगलेच घ्यायला पाहिजे ना. फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, ग्रॅज्युएशन, आणि नोकरी लागल्यावर सुद्धा चांगलंच काम करावं होतं ना. मोठे जो लोक तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर असतात ते सतत आयुष्यभर जन्मापासून मृत्यूपर्यंत चांगलं काम करतात.
आणि नाही केलं तर काय होते, नोकरीवर पण कोण ठेवणार नाही. कलेक्टर असू द्या, तहसीलदार असू द्या, काही उलटे कामं केले ते बघा कसं होईल. म्हणून चांगल्या कामाची फार मोठी किंमत आहे मित्रांनो. आज जे आपण आज फोटो लावतो थोर आपल्या नेत्याचं, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांनी कार्यच तसं केलं. म्हणजे कार्यामध्ये मोठी ताकद आहे. जात धर्मामध्ये वर्णभेद नाही, प्रांतभेद नाही. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढं सविस्तर का बोलतो, कारण चांगल्या गोष्टीसाठी एवढं समजून सांगावं लागतं. उदाहरणं देऊ असं जर डायरेक्ट प्लॅन काय 2 मिनिटाचं काम आहे मला सांगा, LICचा प्लॅन असा आहे तसं आहे, परंतु हे कळत नाही ना, हे अशी उदाहरणं द्यावं लागतात. आणि ऐकायलासुद्धा वेळ नाही. आता मोठे व्हिडिओ ऐकले जात नाहीत, कारण टाईमच नाही ऐकायला कोणाला. म्हणजे चांगलं ऐकायचं नाही आणि टिकवायचं नाही, करायचं नाही मित्रांनो. त्याच्यामुळं जे लोक करतात त्यांना फायदा मिळतो. आता लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं, पगार कमी आहे ना, फायदा झाला का तोटा झाला. आणि पूर्वी आता मला सांगा, गुंतवणूक आहे ना, एखादा मूल नोकरी करेपर्यंत 25 वर्षाचं होईपर्यंत आईवडिलांना इन्व्हेस्टमेंट करावं लागतं ना त्याच्यात, बरोबर आहे. जन्म झाल्यापासून 25 वर्षात समजा एखादा मोठा अधिकारी बनेपर्यंत आईवडिलांनी एवढं अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण ह्याला खर्च केला आहे का नाही, ही गुंतवणूक आहे का नाही. मग गुंतवणूक केल्याशिवाय कुठला तर फायदा होतो का. मग याला शिवाय न पैसे टाकता ह्यांना पैसे पाहिजेत, असं कसं होईल मित्रांनो. आपण कुठचं भरकटतोय, आपण चांगल्या सत्यापासून आपण परावृत्त होतो आहे, म्हणूनच आपण बर्बाद होतो आहे. मला सांगा ना, शेतकरी जमिनीमध्ये बी टाकतो, त्याला किती पिकेल माहिती नाही, त्याला रेट किती लागेल माहीत नाही, धान्य किती निघेल माहीत नाही, आणि उगवेल का नाही माहीत नाही. नाही उगवलं तर दुबार पेरणी करतो का नाही. मग आता आमच्याकडं कसं होतं आहे, लोकाला LICत पैसे नाही टाकायचे आणि पैसे तर पाहिजेत, असं कसं होईल. लोकाला आज काय झालं आहे माहिती आहे, न करता सगळं मिळायला पाहिजे. हे कलियुग आहे, हे फॉर्म्युला आहे लोकांचा. त्याच्यामुळे हे काहीच मिळत नाही आणि कमवलेलं पण संपून जातं. म्हणून तर लोक बर्बाद होतात, सगळंच घालवतात लोक. आपण दिवसेंदिवस आपला लॉस होत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही बचत नाही केली तर पैसे वाढणार नाहीत आणि आहे ते खर्चून जातील. पैसे कमवायचे वय पण संपून जाईल. शेवटच्या क्षणाला तुम्हाला खाडकन जागेल, तुम्ही सगळंच बर्बाद करून टाकाल. काय तुम्हाला किंमत पण राहणार नाही, पैसे पण राहणार नाही. दिवाळा काढलं का नाही, कुणी पुन्हा आपणच आपलं काढलं. आता ज्यावेळेस मला सांगा, आम्ही जातो पॉलिसी नाही काढत, बरेच व्यक्ती टिकवत नाहीत. शेवटी आमचं काय आहे मला सांगा, आम्ही काय भांडवल टाकलं आहे का तिथं, परंतु आम्हाला टेन्शन जास्त येतं. आणि लोक तर बरेच लोक म्हणतात, हे तुमच्या कमिशनसाठी पॉलिसी घेताय तुम्ही. मित्रांनो, तुम्ही जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे सगळे व्यवहार करता, आपण रॅशन भरतो, दूध आणतो, कपडे घेतो, डॉक्टरकडे जातो, प्रत्येकाला काही ना काही मिळते का नाही. मग तुम्ही व्यवहारच बंद करा ना, डॉक्टरकडे पण जाऊ नका, काहीच खाऊ नका, पिऊ नका, काहीच नाही. कपडे पण घालू नका, कारण कपड्यामध्ये सुद्धा त्या दुकानदाराला पैसे मिळतात ना. मग ही वृत्ती वाईट असते मित्रांनो. माणसाच्या मनातले विचार वाईट असले ना, कर्म वाईट घडतं, माणूस बर्बाद होतो. बरेच लोक म्हणतात ना, तुम्हाला कमिशन मिळतं आहे. अहो मला सांगा, जगात फुकट कोण काम करतं. तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिथं फुकट काम करता का. पगार कशाला वाढवून मागता. आमचं तर उलटा आता कमिशन कमी केलं मित्रांनो, तरी आम्ही काम करतो आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पवित्र काम आहे. तुम्हाला आर्थिक आधार देतो आहे आम्ही पेपरवर लिहून, ते LIC ऑफ इंडिया सरकारच्या माध्यमातून, आणि ते तुम्ही घेत नाही. तुमच्या परिवारासाठी गरजेचं आहे, तुमच्यासाठी गरजेचं आहे. परंतु ह्याची गरज जर लवकर नाही कळाली तर शेवटी सर्वनाश होतो नक्कीच. आणि तुम्ही एकटं बुडत नाही, अख्ख्या परिवाराला बुडवत आहे. आपण चुकीच्या गोष्टी पटकन करतो, करू नये असं नाही मित्रांनो. आता बघा, पूर्वी मला इथे येऊन, पुण्यामध्ये येऊन मला मित्रांनो 32 वर्ष झालं. पूर्वी सायकल किती होते, आता का नाहीत. आणि काय म्हणतात लोक, मला हसूच येते मित्रांनो. मी खूप अभ्यास करतो. बरेच लोक म्हणतात आता काळ बदललेलं आहे, उत्पन्न वाढलं आहे. बरेच लोकांसोबत माझं डिबेट होतं. मित्रांनो, ह्यांना हे खरंच का कळायला मार्ग नाही. मला एक सांगा, उत्पन्न वाढले खरोखर, लोक श्रीमंत झालेत खरोखर, मला सांगा. आज कोणीच सुखी नाही. आज उलट शांती भंग झालं आहे. ज्याच्याकडे पैसे आहे त्याला बी टेन्शन आहे, ज्याच्याकडे नाही त्याला बी टेन्शन आहे. कारण चुकीच्या कर्म करतात लोक. मला सांगा, काळ बदलणं श्रीमंत नाही, काय नाही, हे दिखावा आहे मित्रांनो. आज मला सांगा, पगार किती मिळतो. त्याला काय जणांचे तर घर चालत नाहीत मित्रांनो. 2 व्यक्ती काम करतात, हजबंड वाईफ काम करता व घर चालतं. आता मला सांगा, मोबाईल होता का. एका घरी 5-5 मोबाईल आहेत. घेऊन असं नाही मित्रांनो, माझा बोलायचा अधिकार नाही. परंतु आपण कळत चुका करतोय आणि आपण बर्बाद होतोय आणि दुसऱ्याला चान्स देतोय. आपण समजा मी चांगलं काम नाही केलं तर काय होतं, त्याचा फायदा दुसऱ्याला नक्की होतो ना. समजा मी बचत नाही केली, पैसे नाही ठेवले, तर पैसे ठेवल्यावर काय होतात, पैसे वाढवून मिळतात ना नक्की. आणि नाही ठेवले तर काय होतं, दुसऱ्याला वाढवून द्यावं होतं ना आपल्या खिशात, ते व्याज द्यावं लागत नाही का. साधं सोपी गोष्ट आहे मित्रांनो, लई टेक्निकमध्ये जायचं नाही. मी पैसे ठेवल्यावर माझा फायदा आहे का, सांगणाऱ्याचा फायदा आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये मला सांगा, विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर मार्क मिळवले तर कुणाचा फायदा जास्त आहे. शाळेचं तर आहेच आहे, नाव होईल शाळेचं, परंतु ह्या विद्यार्थ्याचं जास्त आहे ना.
बरोबर आहे ना. वेळेत ट्रीटमेंट घेतली तर फायदा पेशंटचा आहे का डॉक्टरचा आहे? उलट जास्त आजार आल्यावर डॉक्टरचा फायदा आहे आणि तेच आपण करतो आहे. वेळेत ट्रीटमेंटच घेत नाही. जसं पैशाचं पण तसंच आहे. पैसे ठेवल्यावर फायदा कोणाचा आहे? सांगणारच नाही, एजंटचा नाही, तुमचा आहे. तेच कळत नाही आणि ते न कळाल्यामुळेच हे सगळं रामायण महाभारत घडतं. म्हणजे हे सगळं विध्वंस का होतो? मला सांगा, शेतकऱ्याने पेरणी केल्यावर फायदा आहे का नाही पेरणी केल्यावर फायदा आहे? सांगा. विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यावर फायदा आहे का नाही केल्यावर फायदा आहे? घराला कुलूप लावल्यावर फायदा आहे का नाही लावल्यावर फायदा आहे? आपण मला सांगा, गाडीचे ब्रेक काढून चालवल्यावर फायदा आहे का ब्रेक लावून चालवल्यावर फायदा आहे? साधी गोष्ट आहे ना. आपण तेच करतो आहे कारण दिसत नाही. जसं लांबचं म्हणतो ना, आभाळ टेकल्यासारखं वाटतं. मी नेहमी सांगतो, टेकलेलंच नाही असा भास आहे आपल्याला. बरेच लोक म्हणतात 2 महिन्यानंतर पॉलिश करू, 4 महिन्यानंतर. अहो, तुमचा वेळ आयुष्यातला चालला आहे निघून, तो परत आणता येते का? आयुष्य वाढवता येते का? यमराज आल्याने 1 कोटी दिल्याने 1 तास वाढवला असं होतं का? कधी येणार आहे ते पण माहिती नाही. आम्ही घरोघरी जाऊन सांगतो, आज आपण जे क्षण जगला तोच खरा, पुढचा क्षण पण माहीत नाही. श्वास पुढचा घेता येते का माहीत नाही. हे रिॲलिटी आहे मित्रांनो. कारण काही असू द्या, माणसाचा जन्मच असा आहे मित्रांनो, कसलीच गॅरंटी नाही. आणि लोक प्रत्येकाची गॅरंटी मागतात आणि चुकीची कृती केल्यामुळे, चुकीचं कर्म, पहिली गोष्ट स्टार्ट कुठून होते? विचारातनं. आणि विचार कुठं मिळतात? संगतीमुळं. जसं म्हणलं ना मी, चांगल्या सोसायटीत जागाचा रेट, तेच जमीन तेच आहे, पण चांगले लोक राहतात. जसं मंदिरामध्ये सुद्धा बघा, एखादी आरती चालली तर कसं असतं, ज्याला मनात नसतं तो सुद्धा टाळ्या वाजवत असतो. कारण प्रेशर येतं त्या वातावरणाचं ना. त्याच्याकडे लोक बघतील, त्याला एकटंच कसं तर वाटतं, म्हणून तो टाळ्या वाजवून पुन्हा तो त्याचे दूषित विचार काय असेल ते करतो. समजा चोरसुद्धा टाळ्या वाजतो. मित्रांनो, मला काय म्हणजे वातावरण चांगलं निर्मिती झालं. पूर्वीचा काळ बघा, एकमेकाकडे बघून लोक सुधारणा करायची. सतयुगामध्ये पूर्वी काय होतं, ह्या अशा गोष्टी नव्हत्या, चुकीच्या घडतच नव्हत्या, कारण लोक घाबरायचे. भीती पाहिजे ना माणसाला. आता तर बघा, शाळा कॉलेजमध्ये तर नापास करायचं नाही, मारायचं नाही, असे कायदे आले. LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा 3 वर्ष सक्तीची बचत होती. आता 2 वर्ष झाली आणि आता 1 वर्ष झाली. कारण नाजूक काळ झाला. सरकार हे कायदे का करतं? कारण लोक मॅन्डेट मिळत नाही ना सरकारला. लोकांचं ऐकावं लागतं ना. आता बघा, दारू, गुटखा, गोवा, ह्याला मला सांगा, दारूला तर परवानगी आहे का नाही? मला सांग, का परवानगी दिली मग? कारण काही लोक चुकीचं काम करताना त्यांच्यासाठी द्यावंच लागतं ते. तसे त्यांचं सरकारला सुद्धा चालवता येत नाही ना, मेजॉरिटी मॅन्डेट लागतं ना. मग लोकांनी जर सुधारणा केली तर काय होईल? सगळं रामराज्य होईल. मला सांगा, हे सगळं जाऊ द्या, आपण पैसे जर ठेवले तर आपला फायदा होईल का तोटा होईल हे कळत नाही. लोक भौतिक सुखाच्या मागं लागले आणि तिथे कधीच सुख मिळत नाही. आणि मग खाडकन जागी ती शेवटच्या स्टेजला काय उपयोग आहे? मला सांगा, आज जे रिटायर झालेत लोक, पॉलिसी संपले, त्यांना पॉलिसी घेता येते काय? बघा, साधा प्रश्न आहे. किंवा तुम्हाला जर हे प्रश्नाचं गांभीर्य बघायचं असेल, तुम्ही काय करा, ज्याचं इन्कम स्टॉप झालं आहे, उतारवयातली माणसं आहे, म्हातारी माणसं, त्यांच्याकडे जाऊन विचारा, त्यांना म्हणा पैसे आहेत का? आता कसा काळ चालला आहे? कारण मुलंसुद्धा सांभाळत नाही. ज्याला लहानाचं मोठं केलं ते सांभाळत नाही. मग ही अशी अवस्था आपली करून घ्यायची आहे का? आपण कमवतो आणि चुकीच्या ठिकाणी ठेवू नये असं नाही. पहिलं आपली गॅरंटी पाहिजे. जसं गाडी, आता मला सांगा, 4 व्हीलर पूर्वी 15 दिवस अगोदर द्यायचे, 2 व्हीलर वगैरे शोरूमच्या बाहेर नवीन घेतल्यानंतर. आत्ता त्याचा इन्शुरन्स नंबर पडल्याशी, पासिंग झाल्याशी बाहेर देतच नाहीत. का? कारण काही चुका घडल्या, काही ॲक्सिडेंट झाले, काही प्रॉब्लेम निर्माण झाले ना. तसं जन्माला आल्यावर इन्शुरन्स का आपण घेत नाही? जन्माला आल्यावर इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. इन्शुरन्समध्ये तर पैसे परत मिळतात ना. मिळतात का नाही? घराला कुलूप लावल्यावर ते घराच्या दाराचे पैसे मिळतात का नाही? मग का लावतो आपण कुलूप? मग हे का कळत नाही? हे न कळाल्यामुळे सगळं गोष्टी घडतात ना पुढच्या. जसं गर्दी आहे त्याच्यातनं आपण सुसाट पळाल्यावर काय होईल? अजून ॲक्सिडेंट. जसं आता सध्याचा काळ, पेमेंट कमी आहे, महागाई नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत लोकांना. आणि अशा पिरियडमध्ये आपण जर बचत नाही केली तर काय होईल? अजून प्रॉब्लेम वाढतील का कमी होतील? आणि चक्रच तयार होतं, दुष्टचक्र. जसं वादळ तयार होतं ना, वादळामध्ये बघा काय पण पत्रे जातात, काय पण कपडे जातात, माणसं पण, मोटरसायकल, वादळामध्ये काय पण घेऊन जाणार ना वादळ. तसं हे वादळ तयार केले आपण मित्रांनो. मग काही वेळेस माणसाला कळतं, उलटं सुलटं झालं की आता काय करावं काहीच कळत नाही. अजून व्यवहार, बघा, व्याजाच्या चक्रामध्ये अडकले लोक काही नाही, शेवटी सुसाईड करतात काही लोक. आणि ही चक्र हळूहळू वाढत जातं. आपण इन्कम आले की पहिलं बचत करायला पाहिजे. ते LIC ऑफ इंडियामध्ये बाहेर कुठंच गॅरंटी नाही. आता हे वाईट गोष्टी कुठली नसतात मित्रांनो, गुंतवणूक वाईट नसते, परंतु काय घडते मी सांगतो. तुम्ही पोस्टा बँकेत रिकरिंग अकाउंट काढता 5 वर्षाचं, काही सारी बिशी, लिलाव बिशी, ते आपण खर्च करतो ना, पैसे संपून जातात ना, पैसेच राहत नाहीत ना.
हा तर मोठा प्रश्न आहे. पैसे कमवायचे वय पण संपत आणि पैसे पण नसतात. मग पुन्हा आर्थिक त्रास झाल्यामुळे मानसिक त्रास होतो आणि जीवन हे सजा असल्यासारखं होतं. प्रॉब्लेम येतो का नाही? लोक पैसे कमवून दुःखी आहेत का नाही? म्हाताऱ्या माणसं सुखी आहेत का? आणि माणसाला किंमत कुठपर्यंत आहे? मला सांगा, 2 महिन्याचं बाळ असतं, आपण त्याला मुके घेतो, त्याला किती तर लाड करतो आणि आईवडिलांनी एवढं आपल्या आयुष्यभर सांभाळून लहानाचं मोठं करून आपण आईवडिला तसं करतो का? ट्रीटमेंट देतो का? कुत्र्याला भाकर टाकल्यासारखं टाकलं. काही लोकांना तर जेवायला दिलं जात नाही. आश्रमात आहेत लोक आज. सगळ्याच्या बाबतीत बोलत नाही, पण पर्सेंटेज वाढत चाललं आहे. ही वाईट अवस्था आहे मित्रांनो. आणि हे जर बदलायचे असेल तर तुम्ही बचत करा. बचत केल्यानंतर काय होतं, तुमच्याकडे पैसे असल्यामुळे तुम्हाला महत्त्व पण मिळेल, इज्जत मानसन्मान पण मिळेल आणि तुम्हाला खर्चायला पण पैसे मिळतील ना, आणि वाढतील पण. पेरणी केल्यावर वाढतं का धान्य, म्हणून पेरणी केली जाते ना. दरवर्षी पेरणी का केली जाते? कारण ते संपतं ना. तसं तुम्ही बचतच नाही केली, तुम्ही खर्च पण करणार आणि पैसे कमवायचं वय पण संपणार. ही आर्थिक कोंडी कोणाची होणार, तुमची का माझी? सांगणाऱ्याचं कधीच नुकसान होत नाही. मी चांगलं सांगतोय. सांगून मी माझे व्हिडिओ काही जण लॉंग व्हिडिओ का बनवतो मी, की ही गोष्ट लवकर समजत नाही आणि समजत नाही म्हणून जास्त सांगावं लागतं. टाईमपासच्या रील बघा, लगेच माणसाला चुकीच्या गोष्टी, हे नैसर्गिक गुणधर्म आहे, चुकीच्या गोष्टी करायला सांगावं लागत नाही. मला सांगा, दारू, गुटखा, गोवा हे व्यसनं जी करतात ना, ह्यांना ट्रेनिंग आहे, दिलं जातं का कुठं? आहे का क्लास कुठं? मग का केले जातात? आणि एखाद्या विद्यार्थ्यात चांगल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन त्याला परत क्लास लावला जातो, तरी पर्सेंटेज वाढत नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी रिपीट करूनसुद्धा घडत नाहीत आणि वाईट गोष्टी घडल्याशिवाय राहत नाहीत. हे आताच्या कलियुगामध्ये असंच आहे. नंतर कलियुग म्हणजे काय? चांगलं न कळणे आणि चुकीचं करणे, आणि तेच चालले आता. मित्रांनो, भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो. 8% सेव्हिंगला व्याज देणं परवडत नाही. इन्शुरन्स द्यायचे तुम्हाला आणि 15 वर्षानंतर सतत पैसे द्यायचे. म्हणजे पैशाचाच करार आहे ना. आपल्याला कामाचाच करार मिळतो का? टेम्पररी नोकरसुद्धा असते एखाद्या कपड्याच्या दुकानात, किराणा दुकानात, त्याला कायमस्वरूपी कामावर मालक ठेवून गॅरंटी आहे का? मालकाचं तर दुकान चालेल माहिती आहे का मालकाला? मग मला सांगा, खर्च तर चालू आहे ना. जो पण डोळे झाकत नाहीत, हृदय बंद पडत नाही, तोंड बंद होत नाही, तो पण खर्च लागणार आहे ना, म्हणजे मृत्यू. आणि मेल्यावर सुद्धा खर्च लागतो. आणि पैसेच नाही ठेवल्यावर काय होईल? आज मला सांगा, गरिबी श्रीमंतीचं काय प्रमाण वाढतं? त्याचं कारण आहे आपण सेफ्टीला एवढं खर्च करतो. प्रत्येकजण खर्च करतो. इन्कमसाठी का करत नाही? पण प्रॉडक्ट्स, जसं उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण, ते गोष्टी केल्या पाहिजेत. आता खर्च वाढवण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं, परंतु उत्पन्नासाठी नाही केलं जातं. बचत करा. LIC ऑफ इंडियाचा लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो. जसं मी म्हणलं, हनुमंताला एवढी अफाट शक्ती होती, कोणी तर सांगावं लागतं, तसं तुम्हाला तुमच्याकडे पण शक्ती आहे भरपूर, पण तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलात तर चुकीच्याच गावाला जाणार आपण. म्हणून बचत करा. LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. हा प्लॅन बंद होणार आहे, कारण 8% इंटरेस्ट रेट देणं कुणालाही परवडणार नाही. इन्शुरन्स आयुष्यभर देणं कुणालाही परवडणार नाही. टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा 80च्या पुढे इन्शुरन्स नाही. टर्म इन्शुरन्समध्ये भरलेले पैसे परत मिळत नाहीत, पैसे भरलेले वाढत नाहीत आणि इन्शुरन्स पण वाढत नाही. परंतु ह्याच्यामध्ये भरलेले पैसे वाढतात, दरवर्षी पैसे मिळतात, इन्शुरन्स कवर वाढतं आणि 100 इयरपर्यंत मॅच्युरिटी पाहिजे तेव्हा मिळते. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन मित्रांनो, आपल्या हितासाठी. जसं म्हणलं ना मी, एखादा मोबाईल घेतो, एखादी 4 व्हीलर 2 व्हीलर घेतो, आपण लगेच इन्शुरन्स घेतो, परंतु माणसाला जन्मल्यावर इन्शुरन्स काढला जात नाही. इन्शुरन्स हे बचतीच्या माध्यमातून आहे. पैसेही मिळतात, उत्पन्नही वाढतं आणि वापरायला पण मिळतात 1 वर्षानंतर. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. पण तो मॅजिकल प्रॉडक्ट आहे मित्रांनो. लगेच घ्या, उशीर करू नका. अधिक माहितीसाठी फोन करा. ओके, थँक्यू.